मैथिली ठाकूर नाही म्हणायचं, आमदार मैथिली ठाकूर. मित्रांनो, पूर्ण भारतातली यंगेस्ट म्हणजेच युवक आमदार म्हणून ती निवडून आलेली आहे. मित्रांनो, ज्याला पाडलाय तो साधारण व्यक्ती नव्हता. अक्षरशः 11,730 मताने मैथिलीने त्याला पाडले. मित्रांनो, ही निवडणूक एवढी रंगीत झाली होती, की पूर्ण भारताचं या निवडणुकीवरती लक्ष लागलं होतं. मित्रांनो, पूर्ण भारतामधनं प्रतिक्रिया येत होती, की मैथिली एवढ्या लहान वयामध्ये थांबलेली आहे. निवडणुकीसाठी थांबलेली आहे आणि ते पण भारतीय जनता पार्टीकडनं थांबलेली आहे. त्यामुळे लोकांना असं वाटत होतं, ही पडणार 100% पडणार या निवडणुकीमध्ये. परंतु मित्रांनो, जनताचा जो कौल होता तो वेगळा होता. या निवडणुकीमध्ये मैथिली विजयी झालेली आहे. मित्रांनो, अक्षरशः 11,730 मताने ती विजयी झालेली आहे. मित्रांनो, या विजयाबद्दल काय-काय झालं या विजयाबद्दल आणि तिच्या संघर्षाची गोष्ट आपण सांगणार आहोत तुम्हाला. माझं नाव आहे विकास, खरं बोलतो म्हणजे तुमचं स्वागत. मित्रांनो, मैथिली ठाकूर जी आताशी फक्त 25 वर्षाची आहे. 25 वर्षीय आमदार म्हणून बिहार इलेक्शनच्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये ती सगळ्यात यंगेस्ट आमदार म्हणून निवडून आलेली आहे. आतापर्यंत लालू प्रसाद यादव यांचे चिरंजीव तेज प्रताप यादव हे 26 वर्षीय आमदार म्हणून निवडून आले होते. परंतु यांचा रेकॉर्ड मोडत मैथिली ही पहिली आमदार ठरली आहे पूर्ण भारतामध्ये. एवढ्या लहान वयामध्ये ती निवडणूक लढली. निवडणुकीमध्ये ती जिंकली आहे मित्रांनो. या निवडणुकीची जी फाईट होती ती अतिशय रंगीतदार होती मित्रांनो. कारण मैथिलीला अक्षरशः कोसण्यात आलं होतं. तिला नावं ठेवण्यात आले होते. राजकारण हे सर्वसामान्य लोकांचा खेळ नाहीये. याच्यामध्ये पडलं नाही पाहिजे. तू सिंगर आहेस, तू सिंगिंग कर, दुसऱ्या कुठल्याही गोष्टी करू नको. यांसारख्या गोष्टी मैथिलीला बोलण्यात आल्या होत्या. मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मैथिलीच्या हिंमतची आपण दाद दिली पाहिजे. ती शेवटपर्यंत लढली आणि जिंकली सुद्धा मित्रांनो. ग्राउंड लेव्हलला जाऊन ती कामं करत होती. महिलांचे प्रश्न ती मांडत होती, विचारत करून घेत होती. तुमच्या काय समस्या आहेत, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, सगळ्या गोष्टी त्या महिलांच्या ती काढून घेत होती. मित्रांनो, त्यांच्याशी चांगलं बोलणं असेल, स्वतःचा एक पॉझिटिव्हिटी फॅन बेस क्रिएट करणं असेल. ऑलरेडी ती सेलिब्रिटी होती मित्रांनो, तरी देखील एवढ्या ग्राउंड लेव्हलला जाऊन तिने काम केलं. परंतु मित्रांनो, मीडियाने तिला निगेटिव्ह दाखवायचा प्रयत्न केला होता. या निगेटिव्हिटीचा देखील पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तिने केला आणि अक्षरशः मित्रांनो, एक तिचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्याच्यामध्ये तिने ब्लू प्रिंट विषयी पण जे बोललं होतं मीडियाला, त्या मीडियाने अक्षरशः तिला निगेटिव्ह टार्गेट करत तिची ऑडियन्स जी आहे ती निगेटिव्ह करायचा प्रयत्न केला होता. परंतु मित्रांनो, मैथिली या सगळ्या गोष्टीला सामोरी गेली. सामोरे जाऊन तिने प्रॉपर निवडणुकीचा अभ्यास केला आणि ती जिंकली मित्रांनो. मित्रांनो, मैथिली ठाकूर कोण आहे? पहिली गोष्ट, 25 वर्षीय आमदार आहे मित्र. आता आमदारच म्हणावं लागेल कारण एवढ्या लहान वयामध्ये आमदार कोण होत पण नाही. मित्रांनो, 25व्या वर्षी पोरांना धुंदा धुता येत नाहीत आणि या वयामध्ये अक्षरशः एक लहान मुलगी आमदार बनते मित्रांनो. पूर्ण भारताच्या इतिहासामध्ये सगळ्यात लहान आमदार म्हणून जे निवडून आलेली आहे ती मैथिली आहे मित्रांनो. या वयामध्ये निवडून येणं सोपी गोष्ट नाहीये. तिचा प्रवास जो होता तो अतिशय कठीण होता मित्रांनो. बिहारमधनं त्यांचं कुटुंब जे आहे ते दिल्लीमध्ये स्थलांतर झालं. मित्रांनो, तिथं ते सामान्य जॉब करून त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं आणि याच्याचमध्ये मित्रांनो मैथिलीच्या गळ्यामध्ये होती स्वर संगीत हे करणारी सरस्वती माता, जिचा आवाज एकदम व्यवस्थित होता. मित्रांनो, आवाजामुळे तिला एक नवीन ओळख भेटली. पहिली गोष्ट, तिने सारेगमप मध्ये ऑडिशन दिलं. तिथे ती सिलेक्ट झाली नाही मित्रांनो. दुसरा रायझिंग स्टार म्हणून शो होता, त्याच्यामध्ये ती जिंकली मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो, सोशल मीडियाने तिला खूप मदत केली मोठं होण्यासाठी. मित्रांनो, Instagram, Facebook, YouTube यांसारख्या माध्यमातून ती एवढी मोठी झाली, की अक्षरशः तिचे मिलियन्स ऑफ फॅन्स तिथे क्रिएट झाले. 5-5, 10-10 मिलियन्स तिचे फॅन्स आहेत त्याच्यावरती आणि पूर्ण भारतामधनं तिला ऑडियन्स भेटला मित्रांनो. तिच्या आवाजामुळं एवढ्या सुंदररित्या ती गाते आणि त्या आवाजामुळं मित्रांनो तिला ओळख भेटली. मित्रांनो, ही ओळख भेटल्यावरती पहिली गोष्ट, तिला अवॉर्ड भेटण्यात आला. ते पण मोदीजींच्या हस्ते त्यांना अवॉर्ड भेटण्यात आला. रील स्टार जे रील क्रिएटर्स आहेत त्यांना अवॉर्ड देण्यात येतो. त्या अवॉर्डमध्ये मोदीजींनी तिला हा अवॉर्ड दिला आणि याच्यामध्ये मित्रांनो यंगेस्ट रील क्रिएटर पण ती होती आणि ज्या प्रकारे गाणे म्हणत ती ज्या प्रकारे तिचा आवाज आहे, लोकांनी तिला प्रेम दिलं. पूर्ण भारताने तिला प्रेम दिलं. परंतु याच्यामध्ये सर्वात जास्त प्रेम बघितलं तर आता बिहारच्या लोकांनी तिला दिलेलं आहे. मित्रांनो, ज्या इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये ती होती, त्या ह्याच्यामध्ये मित्रांनो तिच्यावरती एवढ्या टीका करण्यात आल्या होत्या,
की मुलीचं एका लहान मुलीचा खेळ नाही ही इलेक्शन जिंकणं. तिने बलाढ्य अपोनंटला हरवलं. 11,730 मतांनी हरवलं आणि याच्यामध्ये स्वतःचा विजय केला. लोकं तिच्यावरती भुंकत होते, लोकं तिच्याबद्दल वाईट बोलत होते. तरी देखील ती हारली नाही. शेवटपर्यंत लढली मित्रांनो आणि आज हा परिणाम आहे मित्रांनो. या परिणामामध्ये मैथिली ठाकूर ही विजयी झालेली आहे. मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला एवढीच एक गोष्ट कळते, की आपलं वय काय आहे, आपण किती मोठे आहोत, काय, या कुठल्याच गोष्टी मॅटर करत नाही. जर तुमच्यामध्ये क्षमता असेल, तुमचे विचार व्यवस्थित असतील, तुमचे विचार लोकांना पटले, तर तुम्ही या देशामध्ये, या जगामध्ये कोणतंही क्षेत्र असो त्याच्यामध्ये कार्य करू शकता आणि त्याच्यामध्ये टॉपला जाऊ शकता. याचं उत्तम उदाहरण म्हणजे मैथिली ठाकूर मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.